गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण एकांत आणि एकटेपणा याच्याबद्दल थोडंसं चिंतन केलं होतं. आता त्याच्या पुढचा श्लोक आणि त्याच्या पुढच्या ओव्या घेऊ आपण. सो लेट्स गेट इन टू अवर बिलवेड ज्ञानेश्वरी. याच्यामध्ये ज्ञानदेव म्हणतात इथे हा 11वा श्लोक आहे, पण ऍक्च्युली तो 12वा आहे, कारण की ह्याच्यामध्ये पहिला श्लोक घेतलाच नव्हता. काही वर्षन्समध्ये पहिला श्लोक आहे, काही वर्षन्समध्ये नाही आहे. तर ह्याच्यामध्ये नाही घेतलेला आहे. तर एनिवे आपण ज्याच्यामध्ये घेतोय त्याच्यामध्ये तो 12वा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे बघा तुम्ही, प्रभुपादांची जी गीता आहे, भगवद्गीता ॲज इट इज, त्याच्यामध्ये हा 12वा श्लोक आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. हा श्लोक आहे, राईट. तर त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ हा आहे, एक सेकंड हा. त्याचा अर्थ आहे अध्यात्म ज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणं. तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म तिथे दृष्टी स्थित होणं, या सर्वाला ज्ञान असं म्हणतात. याखेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय. तर ह्याचा अर्थ काय आहे की आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होणं किंवा स्वतःच्या स्वरूपाचा बोध होणं हे केवळ एकच ज्ञान आहे. बाकीचं सगळं जे काही आहे ते अज्ञान याच्यासाठी आहे, कारण की ते सगळं आपल्या व्यतिरिक्त जे आहे असं आपल्याला वाटतंय त्याचं ज्ञान आहे. तर ते उपयोगाचं नाही आहे असं नाही आहे. म्हणजे आपल्या व्यतिरिक्त आपण जे बघतो की विज्ञानामध्ये एवढी प्रगती झाली, ती कशामुळे झाली? जे बाहेरचं ज्ञान आहे, जे आपल्या व्यतिरिक्त प्रकृतीचं जे ज्ञान आहे, प्रकृतीचे नियम आहेत, प्रकृतीचे सगळे सिद्धांत आहेत, त्याच्या आधारावर आपण जे तंत्रज्ञान तयार केलंय ते आहे. ह्या सगळ्याचं जे ज्ञान आहे ते आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या तुलनेमध्ये अज्ञानच आहे असं वाटतं. कारण काय की ते ज्ञान जे आपण बाहेरचं मिळवतो त्याच्यामुळे निरंतर समाधान नाही मिळू शकत. आपल्याला बाहेरच्या जगाचं ज्ञान झाल्यामुळे, त्या ज्ञानामुळे जो आनंद होतो किंवा त्या ज्ञानामुळे आपण जे तंत्रज्ञान विकसित करू शकतो, त्यामुळे आपलं भौतिक जीवन सुखमय सुखद करू शकतो. त्या ज्ञानामुळे तेवढ्यापुरतं बरं वाटतं, परंतु त्यांनी निरंतर समाधान नाही होऊ शकत. विज्ञानाने कितीही जरी प्रगती केली ना, तरी सुद्धा आपली आयुर्मर्यादा वाढू शकते, परंतु आपण अमर नाही होऊ शकत. अमर म्हणजे हा देह निरंतर नाही टिकवू शकत. आपला जो देहभाव आहे, आपल्याला जे असं वाटतं की हा देह चिरकालपर्यंत टिकावा, तर विज्ञान ती आयुर्मर्यादा वाढवू शकतं. आपण जर गेल्या 100 वर्षात बघितला मनुष्य जातीचा इतिहास, तर आपल्याला असं लक्षात येईल की आपली आयुर्मर्यादा वाढलेली आहे. आवर लाईफ स्पॅन हॅज इन्क्रीज, परंतु आपलं समाधान वाढलंय का? तर त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. म्हणजे ज्या समस्या 100 वर्षापूर्वी होत्या, त्यापैकी काही समस्या आज नाही आहेत, परंतु आजच्या समस्या वेगळ्या आहेत. आजकालच्या समस्या म्हणजे काय माहिती आहे का? माझ्या फेसबुकवर नॉट इनफ पीपल हॅव गिव्ह मी लाईक्स. असल्या असल्या समस्या आहेत.
ज्यांना काही अर्थच नाही. परंतु ही समस्या त्या काळी नव्हती. कालच माझं आमच्या एका मित्रासोबत बोलणं झालं. तर त्याच्यात मी म्हटलं, की ऋषीमुनींच्या काळामध्ये रेल्वे गाड्या नव्हत्या. त्यामुळे ते रेल्वे गाड्यांचं उदाहरण नव्हते देत. आपल्या चिंतनामध्ये रेल्वे गाडीचं उदाहरण अनेक वेळा येतं, की आपण जेव्हा रेल्वे गाडीत बसलेलो असतो, प्लॅटफॉर्मवर असलेल्या आणि शेजारच्या प्लॅटफॉर्मवरची गाडी हलते, तेव्हा क्षणभरासाठी आपल्याला असं वाटतं, की आपली गाडी हलली. आता ऋषीमुनींच्या वेळेस जर रेल्वे गाडी नव्हती, तर ते उदाहरण रेल्वेचं नव्हतं देऊ शकत. आपण आज देऊ शकतो, कारण की आपल्याला सिद्धांत समजून सांगायचा आहे. रेल्वे गाडी महत्त्वाची नाहीये. सापेक्ष जग कसं असतं, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हाच्या काळात सूर्योदय, सूर्यास्त हे उदाहरण दिलं जायचं. म्हणजे तेव्हा देखील आपल्याला माहिती होतं, की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. आपल्याला असं वाटतं, की आपण स्थिर आहोत आणि सगळं जग आपल्या भोवती फिरतंय. म्हणजे पृथ्वी स्थिर आहे असं वाटतं. तर भौतिकदृष्ट्या जर बघितलं, तर आपण स्थिर नाहीये. परंतु भौतिकदृष्ट्या आपलं शरीर, आपला देह आणि पृथ्वी हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आणि आपला जो पॉइंट ऑफ रेफरन्स आहे किंवा फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, तो म्हणजे पृथ्वी आहे. पृथ्वीच्या सोबत आपण जे जोडलो गेलेलो आहोत, त्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे बघतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की आपण स्थिर आहोत आणि बाकी चंद्र, सूर्य फिरतात आकाशात. बरोबर आहे ना? तर सापेक्ष जगाचा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी जे उदाहरण आपल्याला सहज समजेल, त्या उदाहरणाच्या आधारावरून ऋषीमुनी आपल्याला तेव्हा सांगायचे आणि आता आजकालचे जे ज्ञानी लोक आहेत ते आपल्याला सांगतात. आणि मी जे ऐकतो ज्ञानी लोकांकडनं ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आय एम जस्ट अ मायक्रोफोन किंवा माझा जो अनुभव मला शिकवतो, ते जे शिक्षण आहे, तो अनुभव जो आहे, तो मी फक्त तुमच्यासोबत शेअर करतो. म्हणजे मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे असं वगैरे काही नाही. मी फक्त अभ्यास करतो. मी हा जो अभ्यास करतोय तुमच्यासोबत गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा, त्याच्यासाठी तुम्ही लोक माझ्यासोबत येऊन हा अभ्यास करायला बघता, तुम्हाला ते आवडतं. हे फार चांगलं आहे. तर बाहेरच्या जगाचा अभ्यास जर आपण केला, तर त्यामुळे आपल्याला तात्पुरता लाभ होईल, तात्पुरतं सुख पण होईल. परंतु निरंतर सुख आणि निरंतर समाधान नाही मिळू शकत. कारण की बाहेरचं जग जे आहे हे सारखं बदलतंय. तर सारखं बदलत असलेल्या वस्तूपासून आपल्याला न बदलणारं सुख कसं काय मिळेल? बरोबर नाही ना हे? म्हणजे हे अझम्पशनच चुकीचं आहे. आपण जर गृहीत धरलं की जी नेहमी बदलणारी सृष्टी आहे, त्या बदलणाऱ्या सृष्टीपासून आपल्याला न बदलणारं, नेहमी राहणारं सुख आणि समाधान मिळेल, ही केवळ कल्पना आहे. हे नाही होऊ शकत. तर जर त्याच्यावर आपलं लक्ष असलं, तर ते म्हणजे अज्ञानच आहे, असं ज्ञानदेव मला सांगतात. ज्ञान काय आहे मग खरं ज्ञान? खरं ज्ञान हे आहे, की जे न बदलणारं तत्व आहे, ते कोणतं आहे? आणि आपण जर त्याचा शोध घ्यायला लागलो, खरंच घ्यायला सुरुवात केली, तर आपल्याला असं लक्षात येईल, की ते तत्व दुसरं तिसरं कोणी नसून मी स्वतःच आहे. मी स्वतः म्हणजे मी विक्रम पत्रकी नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण. ते तत्व आपल्याला नेहमी उपलब्ध असतं. त्या तत्वाच्या आधारावरच आपला जो अनुभव आहे तो घडत असतो.
परंतु त्याच्या आधारावर जो अनुभव घडतो, त्या अनुभवाकडे आणि अनुभव होत असलेल्या जगाकडे आपलं लक्ष असतं. त्यामुळे ज्याच्या आधारावर तो अनुभव होतोय, ज्याच्या आधारावर आपल्याला जगाचा अनुभव होतोय, त्याच्याकडे आपलं लक्षच नाही जात. ही आपली शोकांतिका आहे. असं होऊ नये म्हणून आपण गीतेचा अभ्यास करतो. ज्ञानदेव महाराज म्हणतात, शेअरिंग द स्क्रीन हिअर. काय झालं? वाय इज इट नॉट शेअरिंग? ओके. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवायला येते, ते एक वाचून याने जिये भव स्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग आणि संसार संबंधाची ज्ञाने आहेत, ती अज्ञाने आहेत, असा जो मनाने निश्चय करतो. स्वर्गा जाणे हे सांडी, भवविषयी कान झाडी, दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाची. स्वर्गाला जाणं ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसार संबंधाने कानावर गोष्टी येऊच देत नाही आणि आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो. आपल्याला समजा संसार संबंधी म्हणजे आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे त्याच्या संबंधी ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असली तर आपल्याला ते ज्ञान मिळेल. नाही असं नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर मन एकाग्र कराल त्या गोष्टीबद्दलचं संपूर्ण ज्ञान आपल्याला होऊ शकतं, सहज होऊ शकतं. तेवढी एकाग्रता केलेले लोक खूप आहेत. मन एकाग्र झाल्याशिवाय तुम्हाला कुठलाही सिद्धांत समजून येणार नाही आणि त्या सिद्धांतावर त्याच्या पुढचं जे तंत्रज्ञान आहे ते आपण विकसित नाही करू शकणार. तर जो शास्त्रज्ञ आहे तो एका दृष्टीने योगीच आहे, कारण की जोपर्यंत त्याला त्या शास्त्राचे सिद्धांत कळत नाहीत, त्यांचा बोध होत नाही, तोपर्यंत तो प्रयोग करत राहतो. एकचित्ताने एकाग्रतेने प्रयोग करत राहतो आणि जे ऑब्झर्वेशन्स त्याला मिळतात, जी निरीक्षणं तो करतो, या प्रयोगांवरनं त्याला जे काही परिणाम दिसतात त्या सगळ्यांचं तो विश्लेषण करतो आणि त्या विश्लेषणाच्या आधाराने सिद्धांत तयार करतो आणि त्या सिद्धांतांच्या आधारावर विज्ञान पुढे जातं. म्हणजे आपण ज्या झूमच्या आधारावर आत्ताचं चिंतन करतोय सगळेजण एकत्र मिळून, आत्ता कोविडच्या काळामध्ये हे तंत्रज्ञान आहे असं आपल्याला लक्षात आलं आणि हे आपण सगळेजण वापरायला लागलो. मग त्याच्यामध्ये भराभर सुधार पण व्हायला लागले. कारण ज्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं त्यांना लक्षात आलं की आता हे तंत्रज्ञान ह्या काळामध्ये खूप लोकांना उपयोगी पडू शकतं. तुम्ही जर या झूम कंपनीचा आलेख बघितला, सो इफ यू लुक ॲट देअर फायनान्शियल्स, तर तुम्ही बघाल की गेल्या 4-5 वर्षामध्ये त्यांचा ग्राफ असा एकदम आकाशात गेलाय. कारण की हे तंत्रज्ञान जगभर लोकप्रिय पण झालं. लोकप्रिय का झालं? कारण की त्याची गरज होती. आता ह्याच्या आधारावर आपण आत्ता जे चिंतन करतोय तेही करू शकतो किंवा लोक बसून खलबतं पण करू शकतात. तर तंत्रज्ञान बायस्ड नाहीये, ते न्यूट्रल आहे. तंत्रज्ञान चांगलं किंवा वाईट नसतं. तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कसा करतो यावरून हे ठरत असतं की हे चांगलं आहे की वाईट आहे. तर आपण झूमचा उपयोग या चिंतनासाठी केला तर तुम्ही आत्ता जे इथे माझ्यासोबत चिंतनाला आला आहात ते जगातल्या
अनेक शहरांमधून आलेले आहात. सगळ्यांना एकत्र आणतो आपण म्हटलं असं एखाद्या खोलीत, तर त्याचा किती खर्च येईल? सगळेजण आपापल्या घरनं निघाले आणि कुठल्यातरी एका जागी, मध्यवर्ती जागी जरी जाऊन आपण भेटायचं ठरवलं. आपल्या सगळ्यांच्या घरापासून कुठलं तरी तर एक मध्यवर्ती ठिकाण निघेल ना, की जे सगळ्यांसाठी साधारण ऑप्टिमम दूर आहे. आणि त्याच्यासाठी मला देखील कुठेतरी जावं लागेल. तुम्ही जर सगळेजण माझ्याकडे आलात, तर काही लोकांना माझं घर जवळ पडेल, पण काही लोकांना खूप दूर पडेल. तर आय एम शुअर की आपण एक असं स्थान शोधू शकू, की जिथे आपण सगळेजण जर गेलो, तर टोटल माइल्स ट्रॅव्हल्ड बाय ईच पर्सन विल बी द लीस्ट. असं आपण ठिकाण शोधून काढू शकतो. तर समजा आपण सगळे लोक अशा जागी येऊन भेटलो, मध्यवर्ती ठिकाणी, तर त्याला किती खर्च येईल? किती वेळ लागेल? किती श्रम लागतील? किती कष्ट होतील? किती ऊर्जा खर्च होईल? त्याच्यापेक्षा हा झूमचा उपाय चांगला आहे, नाही? आपण आपल्या घरी छान बसलेलो आहोत. तुम्ही आरामात बसून ऐकता आहात, की दुसरं काही काम करता करता कानामध्ये हे सुरू आहे, त्यांनी फरक नाही पडत. परंतु आपण सगळे लोक ह्या व्हर्च्युअल रूममध्ये, एका खोलीमध्ये एकत्र आलेलो आहोत. तर तंत्रज्ञानामुळे हा लाभ आपल्याला अवश्य होतो, नाही असं नाही आहे. तो जर आपण करू शकलो तर फार चांगलं आहे. परंतु अशा प्रकारचं जे बाहेरचं ज्ञान आहे, ते बाहेरचं ज्ञान आपल्याला तात्पुरतं सुख देऊ शकतं, तात्पुरता लाभ पण मिळवून देऊ शकतो. परंतु आपल्या स्वतःबद्दलचं जे ज्ञान आहे किंवा स्वतःबद्दलचा जो बोध आहे, त्याच्यामुळे जे सुख किंवा समाधान आपल्याला आतून जाणवतं, त्याच्या तुलनेमध्ये बाहेरच्या जगाचं जे ज्ञान आहे, त्याला काहीच किंमत नाही आहे. म्हणून ज्ञानदेव महाराज त्याला अज्ञानच म्हणतात, की स्वतःबद्दलचं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे आणि बाहेरच्या जगाबद्दलचं जे ज्ञान आहे ते म्हणजे अज्ञान आहे. तर ह्याच्यामध्ये ज्याला अजिबातच रस नाही आहे बाहेरच्या जगामधल्या जगाबद्दलच्या ज्ञानामध्ये, तो त्याच्याबद्दल कानावर गोष्टी पण पडू देत नाही. स्वर्गाला जाणं ही गोष्ट तो सोडून देतो आणि आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो. भंगलिये वाटे शोधुनिया अव्हाटे, निघिजे जेवी नीटे राजपंथे. जसं एखाद्या प्रवाशाने जिथे वाट फुटते तिथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत, त्यांचा शोध करून मग जसं सरळ मार्गाने निघावं. आता आजकाल आपल्याला ते करायची गरज नाही, कारण की GPS, गुगल मॅप्स आपल्याला सगळं सांगतं. वेज किंवा व्हॉटएव्हर तुमच्याजवळ जी असेल ॲप ती. तुम्हाला जो सगळ्यात ऑप्टिमम मार्ग आहे कुठेही पोहोचण्याचा, ते तुम्हाला घरनं निघतानाच कळतं. आपण काय करायचं, की जसं प्रवाशाने वाट फुटते इथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत यांचा शोध करून ते आपण घरातनं निघण्यापूर्वीच करू शकतो आजकाल, बाय लुकिंग एट गुगल मॅप्स. तैसे ज्ञान जाता करी, आघवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी, अध्यात्म ज्ञानी. त्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो आणि आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन आणि बुद्धी यास अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाला लावतो. जे बाहेरच्या जगाबद्दलचं ज्ञान आहे ते उपयोगी आहे, परंतु ते बाजूला सारून अध्यात्म ज्ञानाच्या दिशेने साधक, जो खरा ज्ञानी आहे, तो नेहमी अग्रसर असतो. म्हणे एक हेची आथी, येर जाणणे ते भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय. तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरं आहे आणि इतर ज्ञाने ती भ्रांती होय. अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरू म्हणजे आधार होते. आपल्याला सध्या अनुभव नाहीये आपल्या शुद्ध स्वरूपाचा, त्यामुळे आपल्याला बाहेरचं जग खरं आहे असं वाटतंय. परंतु कमीत कमी आपले हे जे गुरु लोक आहेत, त्यांनी आपल्याला जे सांगितलंय त्याच्यावर श्रद्धा ठेवून थिअरेटिकली तरी सुद्धा आपण असं मानायला काय हरकत आहे,
की म्हणजे मी म्हणजे शुद्ध चैतन्य आहे आणि बाहेरचं जग जे आहे हे मला केवळ भासतंय. समजा बुद्धीनी असा निश्चय केला, जे अनुभव जरी नसला तरी, की आत्ता मला अनुभव नाही आहे, परंतु माझ्या गुरूंनी मला हे सांगितलंय, की तू स्वतः शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप आहेस. परंतु तुझ्या अनुभवाला जे येतंय तुझ्या व्यतिरिक्त, ते सगळंच्या सगळं भासमान आहे. लेट अस अझ्युम दॅट. स्टार्ट विथ दॅट अझम्पशन. ठीक आहे, मला कळत नाही परंतु हे खरं असलंच पाहिजे अशी माझी खात्री आहे, अशी माझी श्रद्धा आहे. आणि ह्याच्या आधारावर आता मी पुढे जाणार आहे. अशा प्रकारे मनाचा निश्चय करायला काय हरकत आहे? सध्या आपण मनाचा निश्चय हा करून ठेवलेला आहे, की हा देह म्हणजे मी आहे, हा जीव म्हणजे मी आहे. हा मी मनाचा निश्चय करून ठेवलेला आहे. हे मी गृहीत धरलेलं आहे. का? कारण की सगळ्या जगाने तसंच गृहीत धरलेलं आहे. तर सगळ्या जगाने जर गृहीत धरलेलं असेल, की हा देह किंवा हा जीव म्हणजे मी आहे, म्हणजे ते सत्यच आहे असं नाहीये. सत्य म्हणजे काय लोकतंत्रावर आणि लोकशाहीवर आधारित थोडीच आहे. ट्रूथ इज नॉट डेमोक्रॅटिक. ट्रूथ इज ट्रूथ. एक जरी व्यक्ती त्या सत्याला धरून असली, सत्यनिष्ठित असली, सत्यनिष्ठ असली, तरी सुद्धा ते सत्य त्या एका व्यक्तीच्या माध्यमातून प्रकट होत राहील. सगळं जग जरी असत्यावर आधारित असलं किंवा असत्याला सत्य मानत असलं, आपल्या पुराणांमध्ये तर सांगतात की कलियुगामध्ये 75% लोक असत्याला सत्य मानतील, फक्त 25% लोक सत्याला सत्य मानतील. द्वापर युगामध्ये 50-50 असेल, त्रेतायुगामध्ये 75-25 असेल, सत्ययुगामध्ये 100% असेल. ते सगळं ठीक आहे, परंतु सत्य ते सत्यच राहील ना. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये जे काही सत्य होतं, तेच सत्य आजही आहे. कुठलं सत्य आहे ते? ते सत्य तू आहेस. तत्वमसी. यू आर दॅट ट्रूथ. आपला जो खरा मी आहे ना, तो एकच सत्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही वाटतंय, जे काही आहे असं वाटतंय, जे काही दिसतंय असं वाटतंय, जे काही आभास होतोय, जे काही भासतंय, ते केवळ तेच आहे. ओन्ली अन आभास. आत्ता थोड्या वेळापुरता आभास होतोय त्याचा, परंतु तो येतो आणि जातो. परंतु माझी स्वतःची जी जाणीव आहे, ती नाही जात कुठे. ते सत्य आहे. तर त्याला धरून राहायचं आपल्याला. दॅट इज व्हॉट वी वॉन्ट टू होल्ड ऑन टू. एवम निश्चयो जयाचा, द्वारी अध्यात्मज्ञानाचा, ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला. ह्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो. तयाच्या ठाई ज्ञान, या बोला नाही आन, जे ज्ञानी बैसले मन, तेव्हाची तेतो मी. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, या माझ्या म्हणजे भगवंताच्या बोलण्यात आडपडदा आहे असं अर्जुना तू म्हणशील, तर तुला स्पष्ट सांगतो की जेव्हा त्या पुरुषाचं मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झालं, तेव्हा तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला. आता याच्यामध्ये बघा की ज्याप्रमाणे आपल्याला जगाचं ज्ञान होतं ना, आता समजा म्हटलं की माझ्या मागे हा धबधबा आहे बघा, दिसतं का तुम्हाला किती सुंदर आहे? तर किंवा हे दगड आहेत, किंवा त्याच्या इथे त्या धबधब्याच्या वर छोटासा एक पूल आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत ना. तर हे सगळं जे आहे ना, आपल्या व्यतिरिक्त जे आहे ते दिसतंय. एनिथिंग अँड एव्हरीथिंग दॅट वी सी एज अपार्ट फ्रॉम अस. त्याच्यामध्ये काय होतं पहा, आता हा फोन आहे बघा माझ्या हातामध्ये. तर या फोनकडे बघितलं की मला हे लक्षात येतं की हा फोन आहे. हं? हा फोन आहे हे मला माहिती आहे. आणि मला हे पण माहिती आहे की हा फोन म्हणजे मी नाही. या तिन्ही गोष्टी होतात.
नाही का? बाहेरचं जग जे आहे ते आहे. मला माहिती आहे की हे बाहेरचं जग म्हणजे जग आहे आणि मला हे माहिती आहे की बाहेरचं जग म्हणजे मी नाही आहे. अशा प्रकारचं इल्युजन आपल्या मनामध्ये तयार होतं. दिस इज द काइंड ऑफ इल्युजन दॅट गेट्स क्रिएटेड इन अवर माइंड व्हेन वी लुक ॲट द वर्ल्ड. ठीक आहे ना? परंतु जेव्हा आपण स्वतःबद्दलचा विचार करतो, म्हणजे मी कोण आहे याचं चिंतन करतो आणि जे जे मी नाही आहे ते आपण ड्रॉप करत जातो. ते आपण डिस्कार्ड करत जातो. ते आपण नकारत जातो. न इति, न इति, न इति, न इति म्हणजे नेती, 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 नेती. नॉट धिस, नॉट धिस, नॉट धिस, नॉट धिस. हे मी नाही आहे. तर हे सगळं नेती, 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 नेती करून संपल्यानंतर जे आपण नाकारू शकत नाही, दॅट विच वी कॅनॉट डिस्कार्ड, दॅट विच वी कॅनॉट निगेट, दॅट विच इज नेव्हर ॲबसेंट इज द ट्रूथ. अँड व्हॉट इज दॅट ट्रूथ? काय आहे ते सत्य, अंतिम सत्य जे नाकारलं जाऊ शकत नाही? ते म्हणजे तुमचं असणं. तुम्ही आहात किंवा नाही आहात याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका आहे का? आजपर्यंत तुम्ही कधी कोणाला विचारलंय का? मी आहे की नाही बघा बरं जरा. मी आहे की नाही आहे हे बघायला आपण दुसऱ्याला सांगायची काही गरज नाही आहे. मी आहे किंवा नाही आहे हे मला माहिती आहे ना. मी आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आहे. ज्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका कधीच होऊ शकत नाही ते सत्य आहे आणि ते सत्य मीच आहे. मीच मीच म्हणजे मी इंडिव्हिज्युअल नाही, एव्हरी मी. तुमच्या केसमध्ये तुम्ही म्हणाल की मीच ते सत्य आहे. यू आर दॅट. सो दिस अवेअरनेस ऑफ अवर ओन बिईंग, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव, हेच केवळ एक सत्य आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं जे अस्तित्व आहे असं आपल्याला जाणवतं ते आपल्या अस्तित्वावर अवलंबून आहे, आपल्या अस्तित्वावर आधारित आहे. आपलं जर अस्तित्व नसलं तर इतर काही आहे असं आपल्याला जाणवणारच नाही. दुसरं कसं असतं माहिती आहे का, की समजा आता हा फोन आहे आणि हे इयरप्लगचं हे केस आहे. ठीक आहे ना? किंवा मी हेडफोन घातलेत. ह्या फोनला हे माहिती नाही की हे हेडफोन. म्हणजे फोन आणि हेडफोन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. दे आर डिसिमिलर ऑब्जेक्ट्स. सो डिसिमिलर ऑब्जेक्ट्स कॅनॉट नो इच अदर. ओनली सिमिलर ऑब्जेक्ट्स कॅन नो इच अदर. जर दोन वस्तू वेगवेगळ्या असल्या तर त्या एकमेकांना ओळखू नाही शकणार. जर वस्तू एकच सारख्या असल्या तरच त्या ओळखल्या जातील एकमेकांकडनं. तर मी जगाला जर ओळखत असेन तर त्या जगामध्ये सुद्धा तेच तत्व असायला पाहिजे की जे माझ्यामध्ये आहे. तर पहिल्यांदा तर आपल्याला वाटतं की फक्त चेतन सृष्टीमध्ये परमात्मा आहे आणि जड सृष्टीमध्ये नाही आहे असं वाटतं पहिल्यांदी. परंतु तसं नाही आहे. जो परमात्मा माझ्यामध्ये आहे तोच परमात्मा संपूर्ण जगात पण आहे. काही वस्तूंमधून तो सेन्शियन्स किंवा चेतनेच्या रूपाने प्रकट नाही होत. काही वस्तूंमधून तो जड आहे असं वाटतं, परंतु आहे तो सगळीकडेच. तो परमात्मा इज ऑल परवेजिव्ह. आत्मा आणि परमात्मा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत फ्रॉम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. सगळे जे शब्द आहेत ना, आत्मा, परमात्मा, जीवात्मा किंवा हे जगत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेवटी आपल्या स्वतःचा बोध करून देण्यासाठीच आहेत.
जी गोष्ट आपल्यापेक्षा वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सची असेल, गुणधर्मांची असेल, ती गोष्ट आपल्याला कळणारच नाही. त्यामुळे सगळ्या जगामध्ये, इन्क्लुडिंग माझ्यामध्ये, परमात्मा ठासून भरलेला आहे. तो परमात्मा माझ्या मार्फत सेन्शियंट आहे असं वाटतं, चेतन आहे असं वाटतं, आणि जग जे आहे ते अचेतन आहे असं वाटतं. परंतु त्या दोघांचे आधार परमात्माच आहे. दुसरं उदाहरण असं आहे की एखादा बल्ब असतो ना, त्या बल्बमधून समजा वीज पास झाली, त्या बल्बमधनं प्रकाश बाहेर पडतो. बरोबर आहे? तर बल्बमध्ये समजा फ्यूज झाला तो बल्ब, तर वीजही तशीच राहील आणि प्रकाश इतर बल्बमधनं प्रकाशित होईल ना, त्या बल्बमधनं जरी नाही झाला तरी. तर त्या बल्बमध्ये आता अशी क्षमता नाही उरली आहे की वीज त्यातनं पास झाल्यानंतर प्रकाश बाहेर निघेल. त्याचप्रमाणे जेव्हा आपलं शरीर सोडून आपण जातो किंवा या शरीरातली जी प्राणशक्ती असते ती निघून चालली जाते, कारण की या शरीरामध्ये बल्बमध्ये जसं फ्यूज होतो ना, तसं कुठेतरी काहीतरी तुटतं. त्यामुळे ह्याच्यातून ती चेतना प्रवाहित नाही होऊ शकत. त्यामुळे हे शरीर चेतन आहे असं वाटत नाही. ते शव आहे असं वाटतं. परंतु जी शक्ती आहे की जी याच्यातनं प्रवाहित होत होती, आता नाही होत आहे किंवा होऊ शकत नाहीये. ती शक्ती तर आहे तशीच आहे ना. तिला काही नाही झालंय. किंवा ह्याच्यातून प्रकाशित होणारा जो प्रकाश आहे किंवा ह्याच्यातून बाहेर निघणारा जो प्रकाश आहे, तो ह्याच्यातून बाहेर निघत नाही, परंतु इतर बल्बमधनं तर बाहेर निघतोय ना. म्हणजे माझं शरीर ज्या क्षणी नाहीसं होईल, जेव्हा केव्हा होईल, तेव्हा माझ्या शरीरातून किंवा या शरीरातून चैतन्य प्रकट होणार नाही, चेतनेच्या रूपाने. परंतु इतर देहांमधून चेतनेच्या रूपाने चैतन्य प्रकट होत राहील ना. त्यामुळे चैतन्याला पण काही नाही झालं आणि चेतनेला पण काही नाही झालं. सो नायदर द परमात्मा डिसअपियर्ड नॉर इट्स मॅनिफेस्टेशन डिसअपियर्ड. दोन्ही गोष्टी चालूच आहेत ना. लक्षात येते? तर ज्याला आपण परमात्मा म्हणतो, त्या परमात्म्याचाच हा सगळा विस्तार आहे. आणि तो परमात्मा आणि माझा आत्मा, छोटासा आत्मा आणि परमात्मा, ह्या दोन्ही आत्म्यांचा जो आधार आहे तो एकच आहे. आपण स्वतःला या देहामध्ये किंवा या जीवामध्ये संकुचित आहोत असं मानून घेतो आणि त्याला आपण जीवात्मा म्हणतो. त्याला आपण आपला छोटासा आत्मा म्हणतो. आणि जो संकुचित नाहीये, जो सगळीकडे सर्वव्याप्त आहे, तो परमात्मा आहे असं आपण म्हणतो. ह्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. ह्या समजून घेण्याच्या किंवा समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत. सगळेच्या सगळे शब्द जे आहेत ना, ते शेवटी आपल्या स्वतःचा बोध करून घेण्यासाठी आहेत. जोपर्यंत होत नाहीये बोध, तोपर्यंत हे सगळे शब्द उपयोगाचे आहेत. तोपर्यंत जीवात्मा, परमात्मा, जगत, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. या सगळ्या शब्दांचा उपयोग आहे. परंतु ज्या क्षणी मला माझ्या स्वरूपाचा बोध होतो, त्या क्षणी हे सगळेच्या सगळे शब्द जे आहेत ना, ते त्यांचा अर्थ काही उरत नाही. उरत नाही म्हणण्यापेक्षा त्यांची आपल्याला गरज उरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण जेव्हा अगदी पहिल्या दुसऱ्या वर्गात होतो, तेव्हा आपण पाढे म्हणायचो. म्हणजे मी लहान असताना पाढे म्हणायचो. बे एक बे, बे दुने चार, बेत्रिक सहा, बेचोक आठ. हे सगळे पाढे आम्ही म्हणायचो. तर ते आधी आपण पुस्तक बघून म्हणायचो. तर ते पाठ झाले किंवा ते लक्षात आलं की काय आहे त्याचं तत्व. त्याच्यानंतर त्या पुस्तकाची आता गरज नाही ना. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या शब्दांची, ह्या सगळ्या उपदेशाची, म्हणजे गुरुनी आपल्याला जो केला तो किंवा ध्यानदेव महाराज आपल्याला जो करतायत तो, समजा पूर्णपणे आत्मसात झाला, तर नंतर या शब्दांची, या पुस्तकांची काही गरजच नाही आहे. नाही. बाहेरच्या वस्तूंच्या ज्ञानामध्ये ही पुस्तकं आधी उपयोगाची असतात, नंतर ती उपयोगाची नसतात.
म्हणजे आता दुसऱ्या वर्गातलं पुस्तक जे आहे त्याची मला आता गरज नाहीये. तर हे सगळं शिकून झाल्यानंतर जेव्हा आपण स्वतःच्या अनुभवाकडे येतो, तेव्हा स्वतःबद्दलचं जे ज्ञान आहे ना, तर ज्याप्रमाणे आपण बाहेरच्या जगाचं ज्ञान प्राप्त करतो, त्याप्रमाणे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही होत. स्वतःच्या स्वरूपाचा बोध होतो. काय बोध होतो? की तेच मी आहे. म्हणजे जसं आधी आपण म्हटलं ना, की हा फोन आहे मला माहिती आहे आणि हा फोन मी नाही आहे हे मला माहिती आहे. परंतु जेव्हा स्वतःच्या स्वरूपाचा बोध होतो, तेव्हा आपल्याला आतूनच हे लक्षात येतं, की हां, हे आहे, पण हे मीच आहे. हे मी नाही आहे असं मला नाही वाटत. तो स्वतःच्या स्वरूपाचा बोध आपल्याला स्वसंवेद्य आहे. इट इज सेल्फ एव्हिडंट. सेल्फ एव्हिडंट. तर त्याच्यामध्ये जो राहतो, तो खरा ज्ञानी आहे, असं आपल्याला ज्ञानदेव सांगतात. लेट्स गो बॅक टू व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. बाहेरचं जग, बाहेरचं ज्ञान जसं आपल्याला होतं, तसं स्वतःबद्दलचे ज्ञान होणार नाही. आणि त्या पुरुषाचं मन ज्ञानाच्या ठिकाणी जेव्हा स्थिर झालं, तेव्हा तो पुरुष ते ज्ञानच झाला. सो इट इज नॉट नॉलेज ऑफ समथिंग एल्स, इट इज नॉलेज इट सेल्फ अँड इट इज अवर ओन इसेन्शियल नेचर. ते ज्ञान म्हणजे आपलं स्वतःचं खरं स्वरूप आहे. तर ते ज्ञान आपल्याला आपल्या व्यतिरिक्त असं प्राप्त नाही होत. ते ज्ञान म्हणजेच मी आहे असा आपल्याला आतून बोध होतो. तरी बैसलेपणे जे होय, बैसताची बोले न होय, तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाडू. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होतं असं नाही आहे. तरी पण ज्ञानाची आणि ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे. म्हणजे आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध झाला, एका क्षणापुरता झाला असं समजा तुम्ही. आय गॉट ए ग्लिम्स ऑफ हू आय एम. तर त्याच्यामधला आनंद, त्या क्षणातला आनंद, आणि समजा ते ज्ञान स्थिर राहिलं, तर त्या स्थिरतेमधला आनंद, तो दोन्ही सारखाच आहे. सो इवन इफ वी गेट ए स्मॉल ग्लिम्स और ए फ्लीटिंग ग्लिम्स ऑफ हू वी आर, याचा हलकासा जरी बोध झाला ना, तरी सुद्धा त्यातून जे समाधान आपल्याला आतून जाणवेल, ते समाधान त्याच्यामध्ये स्थित झाल्यानंतर जे समाधान होईल त्याच्यासारखं असेल. म्हणजे तुम्ही मला सांगा, की समजा आता हे मागचं पाणी आहे माझ्या. आपल्याला जर तहान लागलेली असली, तर आपण ओंजळभर पाणी प्यायलो, तर आपल्याला पोटाला काहीतरी शांतता मिळेल. आपण पेलाभर पाणी प्यायलो तर आणखीन काहीतरी होईल. परंतु समजा अमृत असेल, तर अमृत तुम्ही एक थेंब प्या, एक चमचाभर प्या किंवा एक पेलाभर प्या, तुम्हाला सारखाच लाभ होईल. अमृत प्यायल्याने समजा आपल्याला अमृतत्व मिळालं, तर ते अमृतत्व एका थेंबात पण तेवढंच आहे, एका चमच्यात पण तेवढंच आहे आणि एका पेल्यात पण तेवढंच आहे. आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा बोध एक क्षण जरी झाला, तरी सुद्धा त्याच्याने तेवढंच समाधान मिळेल, जेवढं तो बोध टिकून राहिला तर होईल असा आहे. इट्स लाईक अमृत, है ना. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होतं असं नाहीये. तरी पण ज्ञानाची आणि ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झाल्याची योग्यता सारखीच आहे. हे साधक जो आहे तो पण आणि जो सिद्ध आहे तो पण, दोघेही त्याच दिशेने चाललेले आहेत ना. त्यामुळे त्यांची योग्यता सारखीच आहे. आणि तत्वज्ञान निर्मळ, फळे जे एकफळ, ते ज्ञेय ही वरी सरळ दिठी जया. आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फळ उत्पन्न करतं, ते फळ म्हणजे ज्ञेय म्हणजे ब्रह्म होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते, एरवी बोधा आले नि ज्ञाने, जरी ज्ञेय न दिसेची मने,
तरी ज्ञान लाभोही न मने जाहला सांता. वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट नीट बोध होत नसेल, तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही. म्हणजे ज्या वस्तूबद्दल आपण ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करतोय, तिचा जर बोध बरोबर झाला नाही, तर आपल्याला ते पटत नाही. म्हणजे आता बघा, की आपल्याला ज्ञानदेव महाराज सांगतात, विनोबा सांगतात, आपले गुरु प्रभुपाद सांगतात, की "अरे बाबा, तू ज्ञानस्वरूप आहेस, तू आत्मस्वरूप आहेस." ठीक आहे, थिअरेटिकली मला पटलं, परंतु माझ्या मनाला ते अजून पटत नाही. तुम्ही असाल बा ब्रह्म, पण मी नाही आहे, असं आपल्याला वाटतं ना. तर त्याच्यासाठी मग ज्ञानदेव पुढे काय म्हणतात पहा. "आंधळेनी हाती दिवा, घेऊनी काय करावा, तैसा ज्ञाननिश्चयो आघवा वायाची जाय." आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेऊन त्याचा काय उपयोग करावा? त्याप्रमाणे आपल्याला झालेलं ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकलं नाही, तर ते ज्ञेयाचं ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला सगळा निश्चय व्यर्थच जातो. आपल्याजवळ जर दृष्टीच नसली, तर आपल्या हातात दिवा येऊन काही उपयोग आहे का? जर आपल्याला डोळे असले, तर त्या दिव्याचा काही उपयोग आहे. परंतु आपण जर आंधळे असलो, आपल्याला त्या दिव्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर आपण ज्ञानदेव महाराज आपल्याला काय शिकवायला बघतायत, ते शिकायला तयारच नसलो, त्याच्यासाठी जर आपण आंधळे असलो, तर ज्ञानेश्वरीसारखा दिवा आपल्या हातात असून सुद्धा आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध नाही होणार, नाही का? "जरी ज्ञानाचेनी प्रकाशे, परतत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीची असे अंध होनी." जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल, तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला ती बुद्धीच नाही आहे. आपण कितीतरी वेळा चिंतन केलेलं आहे, की हे सगळं समजण्यासाठी सुद्धा पुरेशा चित्तशुद्धीची आवश्यकता आहे. चित्तशुद्धी इज अ प्री-रिक्विजिट फॉर अंडरस्टँडिंग ज्ञानेश्वरी किंवा गीता. जर आपलं चित्त पुरेसं शुद्ध नसलं, तर ज्ञानदेव महाराज काय सांगायला बघतायत आपल्याला, ते आपल्याला कळणारच नाही. आपल्याला वाटेल, की हां, ज्ञानदेव महाराज खूप विद्वान होते आणि त्यांनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, गीता ट्रान्सलेट केली सगळी. ही इज अ ग्रेट साहित्यिक, ग्रेट पोएट असं आपण म्हणू. परंतु ते सांगायला काय बघतायत आपल्याला, सांगू इच्छित आहेत, ते आपल्याला कळणारच नाही. का नाही कळणार? कारण की आपली पात्रता नाही आहे. आपण त्याच्यासाठी जी पूर्वतयारी करायला हवी, ती पूर्वतयारी आपण केलेलीच नाही. पूर्वतयारी काय आहे? पूर्वतयारी आहे चित्तशुद्धी. आपलं चित्त पुरेसं शुद्ध असलं पाहिजे. तरच त्या शुद्ध चित्तामध्ये, निर्मळ चित्तामध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ प्रतिष्ठित होऊ शकेल. नाहीतर नाही होणार. तर चित्तशुद्धी कशी करायची? चित्तशुद्धीचा माझा जो सोपा उपाय आहे, किंवा मी जे केलं, मी जो प्रयोग केला आणि ज्याच्यामध्ये मी यशस्वी झालो, म्हणजे माझं चित्त शुद्ध झालंय वगैरे असं मी पूर्ण क्लेम नाही करणार. असले दावे करू नये माणसाने. कारण की आपल्याला माहिती असते आपण किती पाण्यात आहे. आपल्या मनामधले जे खळबळ असतात ना, ते आपल्यालाच माहिती असतात. आपण त्यांच्यावर काम करत राहावं, ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत राहावा. परंतु जेवढ्या प्रमाणात आपल्या चित्ताची शुद्धी होईल, तेवढ्या प्रमाणात आपल्याला गीता ही माझीच कहाणी आहे, आपलीच कहाणी आहे असं वाटेल. आपल्याला गीतेमध्ये जे सांगितलं जातंय, भगवंतानी जे सांगितलं अर्जुनाला, किंवा ज्ञानदेव आपल्याला जे सांगतायत, ते सत्यच आहे आणि ते सेल्फ एव्हिडंट आहे, स्वयंसिद्ध आहे. मला स्वतःला ते आतून जाणवतं. असा अनुभव अवश्य येईल. नंतर मग काय करू आपण, की त्या चित्तशुद्धीचा कार्यक्रम सुरूच ठेवू. कारण की चित्तामध्ये वृत्ती उठतच राहतात. त्यांचे संस्कार नाही होऊ द्यायचे आपल्या मनावर, हे महत्वाचं आहे. आपण डोळे उघडल्यानंतर आपल्याला जग दिसणारच आहे. तर डोळे चांगली किंवा वाईट अशी विभागणी नाही करत दृश्याची. त्याचप्रमाणे कानाला चांगले शब्द पण ऐकू येतात आणि एखाद्याने शिवी दिली ती पण ऐकू येते.
तर कान ह्याचा निर्णय नाही करत, की हे चांगलं आहे की हे वाईट आहे. मन त्याचा निर्णय करतं. तर समजा वाईट संस्कारांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं. हे डोळे उघडल्यानंतर समजा आपण एखादी घटना, दृश्य किंवा व्यक्ती वगैरे बघितली, की जे बघायला नको. तर आपण डोळे मिटू शकतो. पुष्कळदा आपण असं बघितलं असेल, की आपल्या आधीच्या पिढ्यांमधले जे लोक होते, त्यांना समजा अशी एखादी गोष्ट दिसली, तर ते म्हणायचे, की डोळे मिटायचे, शिव, 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 शिव म्हणायचे. म्हणजे भगवंताचं नाव घ्यायचं आणि जे आपल्या दृष्टीला पडलं असेल, त्याच्यामुळे आपल्यामध्ये जी काही वाईट वृत्ती उठली असेल किंवा उठू शकेल, तिचं निरसन करायचं. सो वी वॉन्ट टू इरेज द मेमरी ऑफ एनी नेगेटिव्ह इम्प्रेशन वी माइट जनरेट, असं आहे. तर अशा प्रकारे जर चित्तशुद्धी करत राहिलो, तर हळूहळू असं लक्षात येईल, की गीतेची कथा ही माझीच कथा आहे. माझंच मन जेव्हा द्विधा मनस्थितीत असतं, तेव्हा मीच माझा अर्जुन असतो. आणि माझं मन जेव्हा शास्त्रानुसार दृढ असतं, स्थिर असतं, चांगल्या दिशेने मला चालण्याची प्रेरणा देतं, तेव्हा ते माझं मनच कृष्ण असतं. सो माझा अर्जुन मीच आहे, माझा कृष्णही मीच आहे. जेव्हा आपण गीतेचा अभ्यास करतो, तेव्हा माझ्यातल्या कृष्णाला आपण जागा करतो. आणि तो कृष्ण नेहमी जागा असावा, त्या कृष्णाने माझ्यातल्या अर्जुनाला मार्गदर्शन करावं, याचा अभ्यास आपण आपल्या आतमध्येच सारखा करू शकतो. जेव्हा जेव्हा आपलं मन आपल्याला इंद्रियांच्या मार्फत जगाकडे घेऊन जाईल, तेव्हा तेव्हा आपण कृष्णाचा धावा करून आपल्या बुद्धीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं. अशा प्रकारे आपण समजा गीतेकडे बघितलं, गीतेचं चिंतन केलं, तर त्याच्यामुळे आपल्याला खूप लाभ होऊ शकतो. जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल, तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ज्ञान जे तुले दावी, ते तुली वस्तूची आगवी, ते देखे ऐशी व्हावी बुद्धी चोख. म्हणून ज्ञान जेवढं दाखवील, तेवढं सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहिल अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. आपल्याला जगाचं ज्ञान, जगाचं दर्शन, जग जसं आहे तसं नाही होत. आपल्याला जगाचं दर्शन आपण जसे आहोत तसं होतं. तर आपली जर बुद्धी किंवा आपलं जर चित्त शुद्ध असलं, तर आपल्याला जगाचं दर्शन पवित्रच आहे असं होईल. जगामध्ये अपवित्रता काही आहे असं आपल्याला होणार नाही. या लागी ज्ञाने निर्दोखे, दाविले ज्ञेय देखे, तैसेनी उन्मेखे आथिला जो. याकरता निर्मळ ज्ञानाने दाखवलेलं ज्ञेय जी पाहते, अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे, जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी, तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. जेवढा ज्ञानाचा विकास आहे, तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचं रूप आहे. हे शब्दाने सांगायला नको. पै ज्ञानाची ये प्रभेसवे, जयाची मती ज्ञेयी पावे, तो हात धरणिया शिवे परतत्वाते. एवढंच काय, परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते, तो परब्रह्माला हातवात जाऊन भेटतो. ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते, तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. ज्या बुद्धीने आपण सगळं हे विश्लेषण करतो, काय विश्लेषण करतो बुद्धीने? बुद्धीने आपण एवढंच विश्लेषण करतो, की ही जी गोष्ट मी नाही आहे, ती म्हणजे मी नाही आहे. ही कुठलीही गोष्ट जी मला माझ्या व्यतिरिक्त आहे असं जाणवतंय, त्यापैकी मी काहीच नाही आहे. जगातली कुठलीच वस्तू मी नाही. इन्क्लुडिंग माझं स्वतःचं मन. माझा देह पण मी नाही आहे, माझं मन पण मी नाही आहे, माझे विचार पण मी नाही आहे. ह्यांना बघणारा जो आहे तो मी आहे. माझी बुद्धी सुद्धा मी नाही आहे.
बुद्धी सुद्धा माझ्या मनातलं एक उपकरण आहे. इंटेलेक्ट इज ओनली अन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट फॉर व्हॉट? इन्स्ट्रुमेंट फॉर डायसेक्टिंग आणि कटिंग. बुद्धी हे अतिशय धारदार शस्त्र आहे. त्या शस्त्राने आपल्याला तर्काच्या आधारावर जे काही मी नाही आहे त्याचा सगळ्याचा नकार करायचे. ते सगळं नाकारायचे की हे मी नाहीये, हे मी नाहीये, हे मी नाहीये, हे मी नाहीये. आणि हे सगळं मी नाहीये संपल्यानंतर जे उरेल ते मी आहे. ते सत्य आहे. तर अशा प्रकारे जी बुद्धी त्या स्वरूपाचा बोध घेते त्याच्यामध्ये ती लीन होते. म्हणजे काय माहितीये का, की आपल्या मनावर बुद्धीचं नियंत्रण असावं आणि बुद्धी जी आहे ती त्या परमात्म्याला शरण असावी. So our intellect should be surrendered at the feet of the Lord in Dvaita. So when we are awake, we should always bow down to Krishna, जो आपल्याला हे सगळं सांगतोय. परंतु हे लक्षात ठेवावं की ही बुद्धी सुद्धा एक उपकरण आहे. त्या बुद्धीच्या आधाराने आपल्याला आपण कोण नाही आहोत हे ओळखायचंय आणि आपण जे आहोत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. अशी बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते. तो परब्रह्माला हातवात जाऊन भेटतो. तोची ज्ञान हे बोलता विस्मो कवण पंडुसुता काय सवितया ते सविता म्हणावे असे. अर्जुना, तोच ज्ञान आहे असं म्हटलं तर त्यात आश्चर्य ते काय आहे? तो ज्ञानस्वरूपच आहे. सूर्याला सूर्य म्हणायला पाहिजे का? हा, सूर्य सूर्यच आहे. तव श्रोते म्हणती असो न सांगे तयाचा अतिसो ग्रंथोक्ती तेथ आडसो घालितोसी का. तेव्हा श्रोते म्हणाले ते राहू दे, त्या पुरुषाचं अतिशय वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस? हे आता श्रोत्यांचं आणि ज्ञानदेवांचं सुरू आहे. म्हणजे ज्ञानदेव स्वतःच लिहितायत ते सगळं आणि ज्ञानदेव आपल्याला अशा प्रकारे ही गोष्ट सांगतायत ज्ञानेश्वरीची की ते स्वतः ज्ञानेश्वरी म्हणतायत किंवा ज्ञानेश्वरीचं प्रवचन करतायत आणि श्रोते ऐकतायत. श्रोते म्हणजे कोण? श्रोते म्हणजे त्यांचे गुरुच, निवृत्तीनाथ. तर ते श्रोते म्हणजे त्यांचे गुरु त्यांना म्हणतात की राहू दे, त्या पुरुषाचं तू अतिशय वर्णन करू नको. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच कोळंबा का करतोस? कृष्ण जे सांगतात ते तू सांग. तू त्याच्यामध्ये तुझं आणखीन कथापुराण नको लावू. तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणेरू जे ज्ञान विशो फारू निरोपिला. आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास. हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. तू पुष्कळ चांगला वक्तायस, याचा पाहुणचार झाला तुझा. रसू होवावा अतिमातृ हा घेतासी कविमंत्रू तरी अवतुनी शत्रू करीतोसी कागा. आपल्या व्याख्यानात विषयाचं प्रतिपादन करताना त्याचं पाल्हाळ अतिशय रसभरीत करावं ही जी सामान्य कवींची कृती, तिचा आश्रय जर केला केला असता तर तू श्रोत्याला मुद्दाम बोलवून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास. हे कसं आहे माहिती आहे का, की आपल्याला समजा वेदांत कळला आणि आपण जर कोणाला तरी ओढून आणलं, बेटो मैं तुमको सुनाता हूं वेदांत, तर त्यांना जबरदस्ती नाही करू शकत तुम्ही. श्रोत्यांना जेवढी त्यांची क्षमता आहे, जेवढी त्यांची पात्रता आहे आणि जेवढी त्यांची इच्छा आहे तेवढंच देणं, याच्यामध्ये वक्त्याची वक्तृत्व कला आहे. वक्त्यानी वक्त्याला किती माहिती आहे, त्याचं वक्तृत्व किती चांगलं आहे, यासाठी बोलायचं नसतं. वक्त्यानी श्रोत्याला काय आवडतं, त्याला काय झेपतं, म्हणजे त्याची काय क्षमता आहे, व्हॉट इज हिज कपॅसिटी टू लिसन, तेवढंच सांगायला पाहिजे. म्हणजे मग तो वक्ता त्या श्रोत्यांमध्ये लोकप्रिय होईल. नाही तर मग श्रोत्यांना आपण पकडून आणलं आणि त्यांचे शत्रू झालो किंवा ते आपले शत्रू झाले असं होईल. कारण की आपण त्यांना जे नाही आवडत आहे ते सांगितलं किंवा जे आवडत आहे तेही जास्त दिलं. खूप आग्रह केला, नाही नाही बसा, एवढा वेदांत ऐकूनच घ्या.
ठाई बैसतिये वेळे, जे रससोय घेऊनी पळे, तियेचा येरू वडव मिळे कोणा अर्था. भोजन करण्याच्या पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग? आघवाची विषयी भादी, परी सांजवणी टेको नदी, टेको नेदी, ते खुरतोडी नुसधी पोशी कवण. इतर गोष्टी, इतर सर्व गोष्टी चांगली, परंतु दूध काढण्याच्या वेळी जी कासेखाली बसू देत नाही, म्हणजे खाली बसल्याबरोबर लाथेचा फटकारा मारते, तर ती अशी नुसती लाथाडी गाय कोण पोशील? तैसी ज्ञानी मती न भाके, येर जलपती नेणो केतुके, परिते असो निके केले तुवा. त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धिविस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून इतर गोष्टींचं किती पालहाळ लावतात ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे, तू चांगलं केलंस. जया ज्ञान लेशोद्देशे, कीजती योगादी सायासे, ते धणीचे आथी तुझ्या ऐसे निरूपण. ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगाधिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचं पोटभर आणि तुझ्यासारखं रसाळ व्याख्यान आम्हाला मिळाल्यावर ते पुरे कसं वाटेल? अमृताची सातवाकोडी, लागो का अनुघडी, सुखाच्या दिवसगोडी गणिजतू का. अमृताची झड एकसारखी 7 दिवस लागेना का? तिचा कंटाळा येणार नाही. दुःखाचे दिवस जसे आपण मोजतो आणि प्रत्येक दिवस जाता जात नाही इतका तो मोठा वाटतो, सुखाचे दिवस कोट्यावधी जरी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का? पूर्णचंद्रेसी राती, युग एक असोनी पाहती, तरी काय पाहत आहाती चकोर ते. पूर्णचंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असं वाटेल का? कारण की त्यांना सुख मिळतं त्याच्यामध्ये. तर जेव्हा सुखाचा अनुभव असतो ना, तेव्हा तो कायम राहावा असं आपल्याला वाटतं. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. त्याप्रमाणे ज्ञानाचं व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेलं, आता ते व्याख्यान ऐकताना कोण पुरे म्हणेल? आणि सभाग्यू पाहुणा ये, सुभगाची वाढती होये, तई सरो नेणे रससोये ऐसे आथी. आणि भाग्यशाली पाहुणा आला आणि त्याला भाग्यशालीच स्त्री वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपायचं माहीत नसतं, असं तर म्हणलं, असं असं असतं. म्हणजे स्वयंपाक इतका भरपूर केलेला असतो की अन्न संपेल अशी कल्पना त्या पाहुण्याच्या आणि त्या वाढणारीच्या मनात येतच नाही, अशी स्थिती असते. तैसा जाहला प्रसंगू, जे ज्ञानी आमासी लागू, आणि तुझही अनुरागू आणि तेथ. तसा हा प्रसंग झाला कारण आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही इथे ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे. म्हणून यया वाखाणा, पासीसे आली चौगुणा, ना म्हणो नयेसी देखणा होसी ज्ञानी. म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या ठिकाणी, तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली. तू ज्ञानामध्ये डोळस आहेस, हे नाही म्हणता येत नाही. तरी आता ययावरी, प्रज्ञेच्या माझ घरी, पदे साच करी निरूपणी. तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचं यथार्थ निरूपण कर. या संत वाक्यासरीसे म्हणितले निवृत्तीदासे, माझेही जी ऐसे मनोगत. या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज माझाही हेतू असाच आहे, असं निवृत्तीचे दास ज्ञानदेवांनी म्हटलं. यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी, वरी वाया वागू मी, तरी वाई तरी वाया वागू मी वाढो नेदी. माझाही मूळ हेतू असाच होता. यावर महाराज, मला तुमचाही तसाच हुकूम झाला, तर मी आता व्यर्थ बोलणं वाढू देत नाही. एवं ये अवधारा, ज्ञानलक्षणे 18, श्रीकृष्णे धनुधरा निरूपिली. याप्रमाणे ज्ञानाची ही 18 लक्षणं श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. आता ऐका. तर ह्याच्या पलीकडचं जे आहे निरूपण किंवा ह्याच्या पलीकडे ज्ञानदेव जे आपल्याला म्हणतायत, ते सगळं आपण ह्याच्यानंतर बघू. आजच्या पुरतं आपण इथेच थांबू, कारण की आपला 1 तास झालेला आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नमस्कार।